नमस्कार मंडळी, मी अमित बाईत कोकण कट्टा एबीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर उद्या आहे टिपूर पौर्णिमा. तर आज मंदिरामध्ये साफसफाई केली जाते. तर तुम्हाला आज दाखवतो मंदिर. आमच्या इथे आमच्या वाडीमध्ये दुर्गादेवीचं मंदिर आहे, केशवदेवाचं पण मंदिर आहे. तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा आलेलो आहे आता घाटीन खाली आलेलो आहे आपण. त्यानंतर हे आमच्या इथे हे पिण्याचं पाणी आहे, हे पाहू शकता. तर मंदिराची पूर्ण साफसफाई झाल्यानंतर जेवण असतं, त्याची तयारी इकडे चालू आहे. हा आपला पाठ आहे इकडे. इकडे वर्षाचे 12 महिन्याचे 30 दिवस असा चालू असतो. आणि हे आपलं मंदिर. तर हे इकडे पहिलं मंदिर आहे, दुर्गादेवीचं मंदिर आहे, इकडे पाहू शकता. त्यानंतर आहे केशवदेवाचं मंदिर आहे. इथे 2 मंदिर आहे. तर इकडे गावातील मंडळी इकडे बसलेले आहेत सर्वजण इकडे. तर इकडे आलं मंदिराच्या साईडला नोरा इकडे भाजी पेरलेली आहे. आता त्यांना पाणी घालतो इकडे. तर मेथीच्या भाजीला पाणी देतोय. इकडे या साईडला मेथीची भाजी आली आहे पण वरती, हे पाहू शकता इकडे. आता अशी फुटली आहे ती, काढली काय रे? तर इकडे आता साफसफाई करायला सुरुवात झालेली आहे इकडे. तर इकडे पाहू शकता. आणि आपल्या गावातील सर्व मंडळी त्या. तर इकडे भट लोक पण आहेत. तर असं आहे आमच्या दुर्गादेवीचं आणि केशवदेवाचं मंदिर. सर्व दगडाचं कोरीव काम आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. हे बघा. साफ करता येत. आला
तर मंदिराला लागूनच सुपारीच्या बागा आहेत इकडे. सुपारी नारळ यांच्या बागा इकडे आहेत. सारे दाखव त्यातनं दाखवायचा वरनं दाखवायचा फिरून चला आता नाश्ता फटाका नुसतं जा तुझ्याकडून तू घेतस ना जादू हे शिकलं पाहिजे तादत दे तादत दाखव मागे दाखव यादव आता तुझी चप्पल घाल तेजूचा भाव कधी आला काळे आला. तर इकडे मंदिराची बाजूची साफसफाई आता झालेली आहे. आता जेवायला बसतात इकडे. तर आज मेन भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी असते मस्तपैकी. तर असं आहे आमच्या दुर्गादेवी केशवदेवाचं मंदिर आणि टिपुराची पूर्वतयारी. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.